नमस्कार मित्रांनो. 3 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष तुमच्यासाठी कशा प्रकारे असेल, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपल्या सर्वांना जन्मदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा. तुमच्या सर्व आशा, आकांक्षा, इच्छा पूर्ती या वर्षी हो, हीच आमची सदिच्छा. आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर साधारणतः तुमचं जे व्यक्तिमत्व आहे खूप लोभसवाणं असतं, दिलखुलास असतं, मन मोकळं असतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीवनाकडे बघण्याची जी तुमची दृष्टी आहे ही अत्यंत सकारात्मक असते. म्हणजे तुमच्या जीवनात कितीही दुःख असेल, कितीही कष्ट असेल, कितीही स्ट्रेस असेल, तरीसुद्धा तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये, एकंदरीत तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये तो कधीही दिसणार नाही. आपल्या जीवनात कितीही दुःख असली तरी जीवनाकडे पाहताना आपण सकारात्मकतेने पाहिलं पाहिजे. ही गोष्ट तुमच्याकडे खूप चांगल्या प्रकारची दिसते. ईर्ष्या, दुसऱ्याबद्दलची मनामध्ये असणारे दुःख किंवा तशाच प्रकारची ईर्ष्या, ह्या ज्या गोष्टी असतात, या गोष्टी तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये कधीही दिसत नाही. एखाद्याच्या अपरोक्ष काही बोलणं, हा प्रकार तुमच्यामध्ये कधीही दिसत नाही, जी की खूप चांगली गोष्ट आहे. राणीपणाबद्दल सांगायचं झालं तर तुमचं राणीमान तसं पाहिलं तर नीटनेटकं असतं. खूप उंची किंवा खूप फॅशनेबल राणीमान तसं तुम्हाला आवडत नाही. मात्र ट्रेंडिंग फॅशन ज्याला आपण म्हणतो ते तुम्ही करता. एकंदरीत तुमचं जे एकंदरीत व्यक्तिमत्व असतं हे बऱ्याच प्रमाणात तडजोडीचं असतं. एखाद्यावरती आपली मतं लादणं, आपण हावी होणं, हा प्रकार तुमच्या एकंदरीतच व्यक्तिमत्वामध्ये दिसून येत नाही, जी की खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे समाजामध्ये तुमचं एकंदरीत जे स्थान आहे किंवा तुमची जी इमेज आहे, प्रतिमा आहे, ती खूपच चांगल्या प्रकारची असते. तुमचं बोलणंसुद्धा अतिशय मधाळ असतं. म्हणजे बोलतानासुद्धा समोरचा दुखावला जाऊ नये, त्याचप्रमाणे एखादी जी गोष्ट आहे ती अगदी सहज स्वरूपामध्ये सांगणं, ही गोष्ट तुम्हाला खूप चांगली जमते. एखाद्या विषयाचं सखोल ज्ञान तुमच्याकडे खूप चांगलं असतं. मुळातच तुमचं एकंदरीत जे व्यक्तिमत्व आहे ते ज्ञानी व्यक्तीचं आहे. म्हणजे दुसऱ्याला समजावून घेणं, दुसऱ्याला न समजलेल्या गोष्टी समजावून सांगणं, आपल्याकडे असलेला दुसऱ्याला देणं, हा जो भाव आहे, हा भाव तुमच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतो. एखादा व्यक्ती किंवा एखादा प्राणी जरी दुःखात असेल, अडचणीत असेल, त्याच्यासाठी तुम्ही धावून जाल. प्राणीमात्रावर भूतदया हा भाग तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे की जो इतर कोणामध्ये सहसा दिसून येत नाही. याचप्रमाणे तुम्ही जे आहात हे साधारणतः घरापेक्षा घरातल्या बाहेरच्या लोकांमध्ये जास्त प्रसिद्ध असतात. घरामध्ये पाहिलं तर तसं तुमचं थोडंसं खटके उडतात, परंतु घरातल्या बाहेरच्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्यासाठी तुम्ही कायम मदतशील राहिल्यामुळे तुमची एकंदरीत जी इमेज आहे किंवा तुमची जी प्रतिमा आहे समाजामध्ये खूप चांगली आहे. फिरायला वगैरे आवडतं, मदत करणं वगैरे हा खूप चांगला आहे. शाळा कॉलेजचं शिक्षण अगदी सहजपणे पूर्ण करता तुम्ही. याचप्रमाणे तुमची आकलनशक्ती आणि ग्रहणशक्ती ही अतिशय उत्तम समजली जाते किंवा उत्तम असते. त्यामुळे तुम्ही शाळा कॉलेजचे शिक्षणसुद्धा खूप चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची विश्वासार्ह आहात. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. म्हणजे तुमचा जो स्वभाव आहे तो सॉफ्ट आहे आणि विश्वासार्हतासुद्धा तुमच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसते. म्हणजे जे काही तुमच्या मनात असतं तेच तुमच्या ओठांवरती असतं. असं जरी असलं तरी तुमची वाणी कधीच तिखट दिसत नाही किंवा तुमच्या वाणीतून दुसऱ्याला लागणारे शब्द हे कधीही बाहेर येत नाही, जी की खूप चांगली गोष्ट आहे. नेहमी ऊर्जेने ओतप्रोत असता. एखादं काम जर का तुमच्यासमोर आलं ते झटकन पूर्ण करून टाकायचं. आधी काम करायचं आणि नंतर बसून आराम करायचा, हा प्रकार तुमच्यामध्ये दिसेल. फक्त एक गोष्ट आहे, खाण्यापिण्याच्या सवयीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. कारण तुमची भूक ही कधी कधी आवरत नाही. त्याच्यामुळे जास्त खाणं होतं आणि त्यामुळेच त्याचा परिणाम तुमच्या एकंदरीतच स्वास्थ्यावर होण्याची शक्यता आहे. थोडंसं मेदवृद्धी होणं हा प्रकार तुमच्यामध्ये दिसून येतो. त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. फिटनेसकडे लक्ष देणं गरजेचं राहिलं. व्यायामाची आवश्यकता तुमच्याकरता सगळ्यात जास्त आहे. ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर का ती तुम्ही गोष्ट कायमस्वरूपी स्वतः बरोबर घेऊन चालात तर भविष्यात तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्याचप्रमाणे तुमचे जे एकंदरीत विचार आहेत हे थोडेसे ऑर्थोडॉक्स आहेत, म्हणजे पुराणमतवादी आहेत. म्हणजे पुराणापासून किंवा पिढी दरपिढी चालत आलेल्या ज्या काही संस्कृती असतील त्या पाळण्यामध्ये तुम्ही धन्यता मानता. देवावर विश्वास ठेवणं, धार्मिक किंवा आध्यात्मिक गोष्टी या तुमच्यामध्ये खूप चांगल्या असतात. तशा प्रकारचे काही चांगले अनुभवसुद्धा तुम्हाला मिळतात. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर साधं, सरळ, सोपं अशा प्रकारे सरळ मार्गे चालणारं असं तुमचं व्यक्तिमत्व आहे. साधारणतः तुम्हाला ज्ञानाची किंवा ज्ञान ग्रहण करण्याची जी क्षमता आहे ती तुमच्यामध्ये खूप चांगली असते. त्यामुळे तशाच प्रकारचे क्षेत्र म्हणजे टीचिंगशी संबंधित किंवा प्रोफेसरशी संबंधित किंवा एखाद्या विषयामध्ये खूप सखोलपणे जाणं किंवा सायकोलॉजीशी संबंधित ज्या गोष्टी आहेत या क्षेत्रामध्ये तुम्ही खूप पुढे जाता. अर्थात तुम्हाला पैशाची जी खणखण आहे ती जास्त ऐकू येत नाही किंवा पैशाच्या मागे तुम्ही जात आहे. तुमच्यासाठी समाधान जास्त महत्त्वाचं असतं.
त्याच्यामुळे ज्ञानासाठी ज्ञान मिळवणारं तुमचं व्यक्तिमत्व आहे, जी की खूप चांगली गोष्ट असते. म्हणूनच तुम्ही तुमची जी इमेज असते ती समाजामध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. येणाऱ्या 1 वर्षाबद्दल सांगायचं झालं तर येणारं 1 वर्ष जे आहे हे तुमच्याकडे अतिशय उत्तम असणार आहे. तुमची सर्व प्रकारची कामं पूर्ण होणार आहेत होणार आहेत. तुमच्यामध्ये जे आत्मविश्वास असेल तो जबरदस्त दिसून येईल. कामाचा उरकसुद्धा दांडगा दिसून येईल. काही चांगले उत्तम लाभसुद्धा मिळू शकतात. अशी कामं जी रखडलेली पूर्ण होत नाही ती पूर्ण होताना दिसतील. मित्रपरिवाराकडून तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे फायदे मिळू शकतील. काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. जी कामं होत नाही, जी काम पेंडिंग आहेत, कित्येक दिवसापासून, महिन्यापासून थांबलेली आहेत, ती तुमची या वर्षामध्ये पूर्ण होऊ शकतील. त्याचप्रमाणे ज्या व्यक्ती विवाह सुख आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे संपूर्ण वर्ष म्हणजे जवळ-जवळ एप्रिल 2025 पर्यंतचा जो कालावधी आहे, हा कालावधी तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे, शुभफलदायी असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 3 ऑगस्ट जन्मतारीख असणाऱ्या व्यक्तींचं संपूर्ण व्यक्तिमत्व. धन्यवाद.